संगीत ही साधना असून कला ही उपासना आहे. जीवनात एक विरंगुळा निर्माण करण्यासाठी संगीतापेक्षा दुसरे कुठले माध्यम नाही. म्हणूनच आज संगीताचे इतके चाहते आहेत की प्रत्येकाने कलेची जोपासना करून आपल्यातील कलावंत जिवंत ठेवला आहे. शहरातील हौशी गायन कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी शिवस्वर कराओके ग्रुपद्वारे संगीताचे मोठे दालन खुले करण्यात आल्याने अमरावतीचे संगीत विश्व अधिकच बहरले आहे, असे प्रतिपादन आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी केले. कठोरा नाका विलास कॉलनी स्थित संगीत उपासक श्री राजेंद्र राऊत यांच्या शिवस्वर कराओके ग्रुपच्या 2 दिवसीय वार्षिक उत्सवाला आमदार सौ सुलभाताई व आमदार संजय खोडके यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदारांनी शिवस्वर कराओके ग्रुपच्या स्टुडिओ, साऊंड व्यवस्था तसेच कलावंतांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. यावेळी ग्रुपचे संचालक राजेंद्र राऊत यांनी आमदार महोदयांना सांगितले की आजच्या आधुनिक व धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्यासाठी वेळ काढणे कठीण आहे. कौटुंबिक जबाबदारी, नोकरी, व्यवसाय, सेवानिवृत्तीनंतरचे जीवन, वृद्धापकाळ अशा सर्व परिस्थितीमुळे त्यांच्या जीवनात तणाव, नैराश्य निर्माण होऊन याचा शारीरिक स्वास्थ्यावर सुद्धा परिणाम होतो. म्हणूनच त्यांच्या जीवनाला संगीताची जोड देऊन एक उत्साह व आनंद निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे राजेंद्र राऊत यांनी सांगितले. दरम्यान आमदार सौ सुलभाताई खोडके व आमदार संजय खोडके यांनी स्टुडिओतील विविध संरचना व कलाकृती तसेच फोटो गॅलरीची पाहणी करीत सर्व कलोपासकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. यावेळी आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी सांगितले की शोध प्रतिष्ठान अमरावतीच्या माध्यमातून सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते, ज्यामध्ये स्वरशोध खुली सिनेगीत स्पर्धेचे मुख्य आकर्षण असल्याने आगामी महोत्सवात इन्स्ट्रुमेंटल प्रोग्राम सोबतच हौशी कलावंतांसाठी सुद्धा कराओकेचे विशेष आयोजन करण्यात येईल. यावेळी सौ सविताताई राजेंद्र राऊत व सौ स्नेहल ऋतुराज राऊत, सौ श्रद्धा राऊत यांनी आमदार महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी ग्रुपच्या कलावंतांनी जुन्या जमान्यातील सदाबहार गीतांचा नजराना आपल्या नव्या आवाजातून प्रस्तुत केला. यावेळी एकाहून एक सरस गीतांची प्रस्तुती देण्यात आल्याने वार्षिक उत्सवात चांगलीच रंगत आली. कार्यक्रमाला संगीतप्रेमी व हौशी गायन कलावंत प्रामुख्याने उपस्थित होते.